पण या भौतिक जगात जे पण टॉप लोक आहेत मॅक्झिममली आज ते मार्ग बस वाटतात, ते प्रिव्हियस जन्माचं पुण्याचं फळ भोगतात. पण आपल्याला वाटतं की एवढी मजा करून अशी भारी जिंदगी जगतो तर आपण का नाही करायची. 1-1 लाख कोटीची पुंपटी स्वपटी आहे, तरी पण चरस गांजाचा संग करावा लागतो शांतता भेटण्यासाठी. जेवढं तुम्ही प्रेमाला अटॅच झालात ते प्रेम जेव्हा हळूहळू सुटायला लागन तेवढीच पीडा तू प्रेमाच्या विरहात पण भोगावं लागतं. फार महत्वाचा श्लोक आहे, जिथं तुम्हाला रिजेक्शन येतं, निगेटिव्हिटी, त्रास येतं, फेल्युअर येतं. वाचा 2रा अध्याय 38वा श्लोक. सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार, असे केल्याने तुझी मनस्थिती ढासळणार, तू निगेटिव्ह होणार, तू आळसामध्ये जाणार. आता आपल्या लाईफमध्ये येऊया. याच्या उलट आहे सगळं. मला काय भेटणार आहे, मला काय भेटणार आहे, हे सगळं जे येतं आयुष्यामध्ये, उन्हाळा येणार, पावसाळा येणार, हिवाळा येणार, येणार का नाही येणार. आयुष्यात काही पण परिस्थिती असून द्या, तुम्ही त्याला सहन केलं. रिस्पेक्टला घेतात का नाही, पैशांना घेतात का नाही, सौंदर्याला ॲक्सेप्ट केलं का नाही, नवीन नातेसंबंधाला ॲक्सेप्ट केलं, प्रेमाला ॲक्सेप्ट केलं, तर वियोगाला पण ॲक्सेप्ट करावं लागेल. जेवढं तुम्ही प्रेमाला अटॅच झालात ते प्रेम जेव्हा हळूहळू सुटायला लागन तेवढीच पीडा तू प्रेमाच्या विरहात पण भोगावं लागणार. या जगामध्ये 2 काटे आहेत, छापा आणि दिवसीचा आनंद घ्यायचा आहे तर रात्री भोगायला पण तयार. वा, सुखाचा आनंद घ्यायचा आहे तर दुःख भोगायला पण तयारी. ह्या जगात फक्त सुख येणार नाही. येणार असतं तर सांगितलं असतं ना, नको टेन्शन घेऊ, तू हे कर, सुख भेटन. हे कोण सांगतंय? चिंचवड स्टेशनचा वडापाववाला, बिल गेट्स का डोनाल्ड ट्रम्प का इलॉन मस्क. तर मला असं वाटतं कुठली पण परिस्थिती येऊन द्या, स्वतःशी बोलायला चान्स आहे का नाही? स्वतःशी बोला, भगवंताचं नाव जप करा. मग अशा सिच्युएशनमध्ये राम भगवंताने जेव्हा जन्म घेतला, दुःख आलं का नाही आलं? जावं लागलं ना जंगलात. दुःखी झाले का नाही झाले? बरं, अपमान झाला का नाही झाला? काही त्या धोबेने सांगितलं मी काय राम आहे का? रावणाने बायकोला उचलून नेलं, मी तिला पुन्हा घरात घ्यायला लागला, तर निंदाही. त्या निंदेला पण सहन केलं त्यांनी, केलं का नाही केलं? यस. मग त्यांच्या आयुष्यात त्यांना राजा बनवलं गेलं, मोठे मोठे उद्धार केले गेले. त्याच्यामध्ये ते अहंकारामध्ये नाही गेले. त्यांना जर विचारलं तुम्ही भगवंत आहेत, लक्ष्मण विचारतो रामांना की तुम्ही परमात्मा आहेत, तुम्ही भगवंत आहे, तुम्ही महाविष्णूचा अवतार आहे, म्हणले यस, तुझ्यात पण भगवंत आहे, तू पण भगवंत आहे. त्यांच्या जे शिष्य आहेत त्यांनी जेव्हा विचारलं की तुम्ही भगवंत आहेत का, ते म्हणले यस, पण पुढं लगेच बट लावलं, हो पण तू पण भगवंत, तुझ्या आत पण ते सच्चिदानंदाचं स्वरूप आहे, हे समजवलं गेलंय. मग माझ्या आयुष्यात मी अप्लाय केलंय. आले ना आमच्या आयुष्यात संकट, गरिबी बघितली, दुःख बघितलं, त्रास बघितला. वयवर्ष 20-22 पर्यंत नव्हते नॉलेज, 25 पर्यंत नव्हते नॉलेज. तेव्हा अटकत होतो, पडायचं उठायचं, पडायचं उठायचं, पडायचं उठायचो. नॉलेज नसताना दुःख येणं म्हणजे रिक्षात बसल्यासारखं आहे, आणि नॉलेज असताना दुःख येणं म्हणजे मर्सिडीज बसल्यासारखं आहे. आता हे कसं? माझ्या आयुष्यात मी लई दुःख भोगलेत, पण मी अध्यात्माच्या फार डीप लेवलला होतो. समाजाला असं वाटू शकतं हा बरा सरळ झाला का नाही आता, पण मर्सिडीजमध्ये होतो आपण अध्यात्माच्या. काय फरकच नाही पडत. लोकनिंदेने फरक कोणाला पडतो? जो आसुरी प्रवृत्ती धारण करून बसलाय. दैवी प्रकृती धारण केलेल्या लोकांना लोकनिंदा, लोक आपल्याबद्दल काय बोलतात, लोक आपल्याबद्दल चांगलं बोलतात का वाईट बोलतात, लोक आपले उपकार विसरतात, लोक आपल्याला धोका देतात, काही फरक नाही पडत. सात्विक प्रवृत्तीचे लोक आहेत, तामसिक प्रवृत्तीचे लोक आहेत, आणि कुठले रासिक प्रवृत्तीचे पण लोक आहेत. तामसिक ही सगळ्यात लोअर आहे, रासिक मिडल लेवल आहे, आणि सात्विक मध्ये भक्ती होती. गीतेचा 16वा 17वा 18वा अध्याय
आता जर गेला टाईम भेटला तर 16वा 17वा 18वा अध्याय डीपली स्टडी करायला चालू करा. कारण की मी फक्त 25मध्ये बिझनेस करण्याचा संकल्प नाही घेतला, मी पुन्हा आध्यात्मिक भगवत श्रीमद भागवत वाचण्याचा पण संकल्प घेतला आहे. फक्त ते सांगण्याची गरज नाही लोकांना ना, आध्यात्मिक संकल्प घेतलाय म्हणून. लोकांना म्हणतील बाबा बनतील, तुम्हीच म्हणता ना, आता काय खरं नाही वाटते सर झालं. सो आयुष्यामध्ये कुठली पण परिस्थिती येऊन द्या, कृष्णाचा जन्म जेलमध्ये झाला तरी हसत होते. ज्या आईने जन्म दिला दुसऱ्या आईकडे गेले गोकुळामध्ये तरी पण हसत होते. हो, बलराम म्हणला माती खाल्ली, आईला तोंड उघडून पुन्हा ब्राह्मणानं दाखवलं मी माती खाल्ली, मीच माती. मामाने खिळवणे पाठवले वेगळे वेगळे, त्याला पण घेतलं ना, रडत थोडी बसला. मामा असं करतोय, मी बोललोच नाही त्यासोबत. एन्जॉय केलं त्या मामाला पण. काय केलं? एन्जॉय केलं त्याच्या गिफ्टला. त्याने तृणावत पाठवले, आगासूर पाठवले, त्यानंतर पूतनाला पाठवलं. एन्जॉय. ज्या लोक त्याला त्रास द्यायला होते त्यांचे उत्तर करून टाकत होते कृष्ण. आध्यात्मिक शक्ती, आध्यात्मिक पॉवर अशा असते, तुमचं वाईट करणाऱ्या माणसाला तुमच्या बाजूने घेतला जातं. एवढी प्युअरिटी असते. आध्यात्मिक शक्ती म्हणजे समोरच्याचं 50, 60, 70% बल तुमच्या बाजूने लागायला लागतं. समजतंय का? मग जीवनामध्ये खरंच हे फार कुठल्या ना कुठल्या जन्माचे पुण्य एकत्र झालेत म्हणून आपण हा सत्संग करू राहिलो. समजतंय का? या विचारावर मला डेप करायला चान्स भेटलाय. मी तर म्हणतो भगवान कृष्ण शपथ घेऊन सांगतो, मला ह्याच विचारावर डिस्कशन करायला, या वातावरणात जगायला लय आवडतं. पण 4-5 वर्षापूर्वी काही पापी जे बातमी होते, असे सेशन झाल्यानंतर म्हणायचे ते बाकी सगळं चांगलं आलं पण ते नव्हतं व्हायला पाहिजे म्हणून बंद केलं, कमी केलं जरा. म्हणलं यांना बघून द्या, भेटू ते गाडी बेडी भेटतं यांना बघूया आपण, आणि किती दिवस राहतं बघूया यांच्या आयुष्यात. अरे क्षणिक सुख आहेत, हातातून निसटणारे सुख भगवंताला लोक मागतात का नाही मागत? फळवाले आली गोकुळामध्ये, फळ घ्या फळं घ्या फळं घ्या फळं घ्या, कोणीच फळं नाही घेतली तिची. आणि कृष्णाला कळलं. कृष्ण म्हणतात ना मला पत्र पान वा, फूल वा, फळ वा, पाणी वा. कृष्ण म्हणत नाही मला टंगडी वा. पत्रम फुलम पुष्पम तोयम हे भगवंत वा म्हणतात. मग कृष्णाला तर फळं लय आवडतात ना. त्यावेळेस आले ना ते तर एवढे एवढे लुटू 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 पायाने तिथपर्यंत पोहोचले. आणि ती फळावली म्हणते काय पाहिजे? मैया ते फ्रूट पाहिजेत, ते फळं पाहिजेत मला. ते म्हणते त्यासाठी पैसे द्यावं लागतील, लक्ष्मी द्यावं लागेल. काय असते लक्ष्मी? ते म्हटली लक्ष्मी जर मी तुला काही दिलं तर तू मला काहीतरी द्यायला पाहिजे. ते म्हणले माझ्याकडे काहीच नाहीये. म्हणले घरातून आण. काय म्हणले? घरातून आण. गेलं लुटू 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 त्या बाजरीच्या ज्वारीच्या चिटल्या 2 अशा मुठी भरल्या. येईपर्यंत फक्त त्याचे 4-5 जण राहिले. बघा प्रेम भाव कसा आहे. आणि कर्णाला द्यायला लागले हे घे मैया, काहीतरी दे ना, हे घे. अरे डोळ्यातून पाणी यायला लागलं फळवलीच्या. आणि ते पदरात घेतले आणि सगळी फळं टोकरी त्याला हे करून म्हणली प्रभू आयुष्यातला सगळ्यात भारी व्यवहार झाला आज. आयुष्यातला एवढे व्यवहार केले पण सगळ्यात हायर प्रॉफिटचा व्यवहार आज झाला. तर जे आध्यात्मिक नाही, जो आसुरी माणूस आहे तो म्हणन घाट्यातला सौदा आहे. तो काय म्हणल? सौदा कशातला आहे? कारण की आध्यात्मिक माणूस मर्सिडीजमध्ये असतो. ही मर्सिडीज नाही बरं का. नाही तुम्ही म्हणतो ना अशोक सर मर्सिडीज बद्दल बोलतात, ते नाही. तुम्ही सायकलवर जरी असताना 2 व्हीलर असताल पण हे नॉलेज संघ असेल ना, तुम्ही मर्सिडीजमध्ये बसलेला आहे. पण आज लोक चार्टर फ्लाईटमध्ये फिरतात, स्वतःच्या बिझनेस क्लास फ्लाईट घेऊन फिरतात. 1-1 लाख कोटीची प्रॉपर्टी स्वॉपर्टी आहे, तरी पण चरस गांजाचा संघ करावा लागतो शांतता भेटण्यासाठी. आणि शांतता नाही भेट त्यावेळेस सरांनी ज्या माइंडच्या लेवल सांगितल्यात ना, त्या कॉन्शियस माइंडला अनकॉन्शियस करण्यासाठी लोक आज चरस गांजाचा आधार घेतात. मग काय त्या पैशाचा फायदा? हे दिखावा आहे फक्त भौतिक जगात. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. किती वेळ टिकणार आहे त्या गोष्टी? आणि ती फळवाली फळ कृष्ण घेऊन गेले. तसंच ते कपडा टाकला टोपल्यावर आणि उचलून फार चांगला व्यवहार झाला, फार चांगला व्यवहार झाला, लय जबरदस्त डील झाली. कृष्ण कृष्ण गेली.
घरी जाऊन ती टोपली खाली ठेवली आणि बघ तिथं काय आहे, त्याच्यात सगळं हिरे माणिक मोती सोनं नाणं भरलंय. ते बघून रडायला लागली. छळ केलाय म्हणली तू माझ्यासोबत. काय म्हणली? प्रेमाच्या बदल्यात मला प्रेम पाहिजे कृष्णा, मला हे नाही पाहिजे. आपले लोक काय म्हणतात? मला गाडी दे, मला घर दे, मला पैसे दे. तात्पुरत्या क्षणिक वस्तू मागतात ना. देवी देवताकडे जाऊन काय मागितलं आता? क्षणिक वस्तू. इथं पण मूर्तीसोबत पाया पडला असतात ना सगळेजण. क्षणिक वस्तू ज्या क्षणमुंगुऱ्यात हा काळ तो काढून घेणार आहे तुमच्यासोबत. घेणार का नाही घेणार? त्या वस्तूच्या पाठीमागे आपण लागतो. रडायला लागली. ते सोने मावरा फेकून दिल्या नदीमध्ये, समुद्रात टाकून दिल्या. ऑक्षी बोक्षी भगवंताची वाट पाहायला लागली. नाही म्हणली, मला हे नाही पाहिजे, मी प्रेम दिलंय, मला प्रेमच पाहिजे देवा तुझ्याकडून. यस, याला म्हणतात सुख अथवा दुःख. जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांना भेट देण्यासाठी कोण आलतं? छत्रपती शिवाजी महाराज. आणि घेऊन काय आले होते? सोनं मोहरा घेऊन आले होते. आणि म्हणले तुमच्या स्वागतासाठी, आदर सत्कारासाठी. बघितलं त्यांनी तर ते म्हणले हे का? हे माती, हे सोनं, हे पैसे, हे सगळं माझ्यासाठी मातीसारखं आहे. समदृष्टी आहे माझी. थोडी तुळशी आणि थोडा बुक्का आणला असता ना, बस ते. हे ज्याला पाहिजे त्याला देऊन टाका, मला याची गरज. मग इथं काय समजवलंय? सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय. आणि त्याच तुकाराम महाराजाला गाढावरून दिंड काढली तरी काय म्हणत होते? पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. त्यांच्यावर आरोप केले घाणेरडे तरी पण काय म्हणत होते? पांडुरंग. पत्नी त्रास देत होती तरी काय म्हणत होते? आजूबाजूच्या लोकांनी, आपल्या कंपनीमध्ये पण लोक असतात ना इकडे तिकडे खेचणारे, त्यांच्या टायमिंगला होते वेगवेगळे वेगळ्या वेगळ्या कंपन्या. आपल्या टायमिंगला आता वेगवेगळ्या कंपनीची नावं येतात. समजतंय का? हल्ले का ते? त्यांचा पांडुरंग कंपनी बदलली नाही, त्यांचा पांडुरंग विठ्ठलच होता. हा, विशाखा नाही आली, विश्वेश्वर नाही आले, विठ्ठलच, पांडुरंगच. बघा ना, आध्यात्मिकडे जाताना कंपन्या बदलतात का? कंपनी एकच असते. मीराने कंपनी बदलली का? कृष्ण 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 कृष्ण. जी मीरा आईने सांगितलं एकदम सुंदर मुलगा आहे, त्याच्याकडे पाहू नकोस, त्याला तू दिसू नकोस, त्याला चेहरा दावू नकोस, त्या वृंदावनामध्ये जाऊच नको, आणि गेली तर त्याच्याकडे पाहूच नको. आणि जर चुकून पाहिलं ना तर पुन्हा तू तुझी राहणार. आईने सांगितलंय ना. तर सांगितलं तर मागच्या जन्मात मीराला हे सांगितलं गेलं होतं, म्हणून कृष्ण पाहायला जरी आले ना तरी मीरा अशी करायची. प्रिव्हियस जन्मामध्ये मीराचं नाव माधवी होतं. बघा, सांगितलं होतं आईने काय सांगितलं होतं? पाहायचं. मग ह्या जन्मी कृष्ण पाहत होते माधवीला, पण पाहून दिलं. आणि जेव्हा रिअलाइज झालं तो पण वेळ निघून गेली होती. म्हणले जेव्हा मी आलतो ना तेव्हा तू नाही दाखवलं, कारण की तुला समाजाची भीती होती, आईची भीती होती. तर मीराने पुढच्या जन्मात लाज लज्जा शरम सोडून पब्लिकली कृष्ण कृष्ण कृष्णाच्या प्रेमात वेडी झाली. होणं तर आहेच, कधी पण व्हा. होणं तर काल तुम्ही फील केलं ना, सगळ्यात जास्त आनंद जो तुम्ही काल नाचला, डान्स केलात ना, तो भगवंताच्या प्रेमामध्ये, भगवंताच्या गाण्यामध्ये चर्चा करा. तिथं काम भावना नाही तयार होत. तिथं काम तयार होतो का? इंद्रिय भोगाची इच्छा तयार होती का? भगवंताचं संग नाचताना पिक्चर गाणे ऐका बरं. हां, जुने ऐका नाही तर नवीन ऐका. भोग घ्यायची इच्छा होती. इंद्रिय भोगामध्ये अटकतात आणि इंद्रिय भोग भोगायला लागले कॉम्प्लिकेशन क्रिएट व्हायला चालू होतात. ॲग्री आहे का नाही? सो मला वाटतंय कृष्णांच्या आयुष्यात जन्माच्या अगोदर दुःख येत होतं तरी पण हल्ले नाही, डगमगले नाही. पूर्ण त्यांची लाईफ दुःखामध्ये आहे. कर्ण पण म्हणत होता. कर्ण कुणाचा मुलगा होता? कुंतीपुत्र. पण लग्नाच्या आधी फक्त चेक करण्यासाठी सूर्यदेवाकडे बघितलं शाप होतोय का नाही, म्हणजे तो वरदान भेटतंय का नाही भेटत. सूर्यदेव आले आणि म्हणले तथास्तु, मी प्रकट झालोय तर आता हे खाली जाणार. आणि कर्णाचा जन्म लग्नाच्या आधीच प्रेग्नन्सी, बाळ जन्म आलं.
त्यांना माहिती आहे कलियुगात अशा काही गोष्टी होतील म्हणून या लीला करून गेलेत ऑलरेडी. पण कलियुगातला जीव ए फॉर ॲपल, बी फॉर बॉय याच्याकडे जास्त पोर राहिलाय. आणि ह्या भौतिक जगातल्या जे पण सुखसुविधा आहेत या कर्मफळामुळे येतील आणि जातील, आणि जीव याच्यासाठी तयार नाही. मग मला असं वाटतं ह्या श्लोकामधून हे अंडरस्टँडिंग केलं पाहिजे की आपल्या बिझनेसमध्ये रिझल्ट येऊ नाही तर नाही येऊ, रोज आपण 8-10 तास आपलं काम केलं पाहिजे, स्टिक राहिलो पाहिजेत. भगवान कृष्ण म्हणतात, अर्जुना मला या जगामध्ये काही करण्याची गरज नाहीये, मी कुठल्याही कर्म करण्याची गरज नाहीये, मला कुठलंही फळ नको, तरी पण मी कर्म करतो. हे नेचर, हे सगळं जीव ब्रह्मांडातले माझ्या आधिपत्याखाली मी कंट्रोल करतो यांना. सूर्य मी सांगतोय म्हणून प्रकाश देतोय, अग्नी देतोय. चंद्र मी सांगतोय म्हणून वनस्पतीत रस तयार करतोय. इंद्र माझ्या आज्ञेने पाऊस पाडतोय. हवा माझ्या आज्ञेने वाहती. ह्या नद्या माझ्या आज्ञेने वाहतात. जर मग मीच माझं नियत कर्म सोडलं तर हे सगळं डिस्टर्ब होईल आणि लोक वरच्या लोकांचं मार्गाचं आचरण करतात. लोक टॉप लोकांचं आचरण करतात का नाही करत? टॉप लोक जर मार्गभ्रष्ट झाले तर गडबड होणार का नाही होणार? पण या भौतिक जगात जे पण टॉप लोक आहेत मॅक्झिममली आज ते मार्गभ्रष्ट वाटतात. ते प्रिव्हियस जन्माचं पुण्याचं फळ भोगतात. पण आपल्याला वाटतं ते एवढी मजा करून अशी भारी जिंदगी जगतो तर आपण का नाही करायची? काय वाटतं तुम्हाला? कारण की फक्त प्रेझेंटचं नॉलेज आहे, पास्टचं नॉलेज थोडी आहे, प्रिव्हियस लाईफचं नॉलेज नाही आहे. मग बिलीफ काय होतो? वेस्टर्न कल्चरकडे जाण्याचा बिलीफ तयार होतो. कुठं? हो, कारण की एखाद्याचं चांगलं पुण्य चाललंय, पाप कर्म चाललंय, धनाधन, पण प्रिव्हियस कर्माचा साठा एवढा मोठा आहे की त्याला आता काय फरक पडत. आणि आपण त्याला मोटिवेट होतो, इन्स्पायर होतो. हे काय सांगतात रे, चला आपण जिंदगी जगूया. आणि तिथं आपण मन काय करतो? अटॅच करतो, अभ्यास बंद करतो आणि मग शॉर्टकट फॉर्म्युले मिळवायचा प्रयत्न करतो. आजगर किती मोठा आहे. दत्तात्रेय 3 तोंड आहेत ना, ब्रह्मा विष्णू 24 गुरु केले दत्तात्रेयांनी. आणि तिथून शिकवलं गेलं होतं की अजगर एवढा मोठा आहे, हलत सुद्धा नाही, फक्त आ करून बसतो. आणि भगवंत त्याला सुद्धा आयत्या जागेवर खायला आणतात. आयत्या जागेवर इमेजिन करा ना. आपण का थांबायचं? उंदीर बीळ बनवतो, राहतो कोण? उंदराला माहिती आहे सापच राहणार आहे, साला तरी बीळ बनवून सोडत नाही. मग मी काय म्हणतोय, बिझनेस होऊ किंवा नाही होऊ, टीमा येऊ किंवा नाही बनवू, विमान तुटू किंवा पळू, काही पण होऊ, साला उंदरासारखं आपलं काम करत राहिलं पाहिजे. दॅट्स इट. हे भगवान दत्तात्रेयने सांगितलं येऊन. यस. मधमाशीचं मध कोण नेतो? आपणच. म्हशीला माहितीये माझं मध घेऊन जाणार, तिची आजी आजोबा पंजोबा सगळे सांगतात तू गोळा करशील घेऊन जाणार, तरी पण ती मधच बनिती. पण आम्हाला सांगितलं ना कव्हर करायचं. तू ह्या जगात एक क्षण सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. एक क्षण सुद्धा. हवा घेतो ना, लाखो करोडो किटाणू आत जातात, आणि जेव्हा कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो ना तर लाखो करोडो डेथ तुझ्या तोंडातून बाहेर येतात. हे शास्त्र सांगतं. चालतोय तर करोडो अरबो जीव मारतात, आणि त्यांना मारून तुझं शरीर, तुझी एनर्जी, त्या एनर्जीने तू जर कुत्र्या मांजरासारखं काम करत असताल तर त्याला असुर, त्याला राक्षस म्हणलात. म्हणून लोक म्हणतात भगवंताला अर्पण. जग आला माझ्यामुळं, प्रॉब्लेम झाला, मी काय एवढा काय पापी आहे का? पापी दिसलो मी तुला? ऍक्सेप्टच नाहीये. अरे जीवन सर्वाय करण्यासाठी पण क्षणोक्षणी पाप कर्म करावं लागतात. करावं लागतात का नाही करावं लागत? ती मधमाशी मध बनवते का नाही बनवत? का नाही बनवायचं मध? सूर्यप्रकाश घाणीवरून, फुलावरून, नद्यावरून, समुद्रावरून, दलदली रेनाडीवरून सगळीकडे वाहतो, तरी सूर्यप्रकाश घाण होतो का? मग ज्ञानीजन, आपण जेव्हा लोकात पाहतोत ना, आपण घाण नसतं व्हायचं, आणि कुणाला पाहून द्वेष पण नसतो उत्पत्त करायचा, हे पण नाही व्हायचं. आपल्याला माहिती त्याचे कर्म आहेत, आपले कर्म आहेत. तो आज 50वं पुस्तक वाचतोय, आपण 4थंच वाचू राहिलो असतो ना. वाय यू आर कम्पेअरिंग अदर पीपल्स? का कम्पेअर करतात? त्याचं वय बघा. अरे त्याची मागची जर्नी माहीत आहे का? त्याचा अभ्यास माहीत आहे का? काय माहिती तो आत्ता भोगतोय, पण पुढं मागून लई मोठं भोगायचं असेल. वरवर बघितलं जातं की लोकांचं यश, सुख, संपत्ती, आणि मग त्यांचा फोटो फेसबुक स्टेटस पाहून साहेब काय आहे का नाही प्लॅन? लई तुमचं फोटो येतात आजकाल. माइंड डिस्टर्ब करून होतो. इन्फॉर्मेशन सोर्स आला रे आला, कारण की फिक्स नाहीये ना, अज्ञान आहे म्हणून माणूस भटकतो.
काल एका लीडरचा फोन आला मला आणि म्हणले सर, म्हणलं आता माझ्याबद्दल चर्चा काय होती? म्हणलं आता सगळ्याबद्दल तुझ्याबद्दल बोलायला वाईटच काही नाही राहिलं. माझा मित्रच आहे. म्हणलं मागच्या 5-6 वर्षापूर्वी लई निंदा होत होती. म्हणले बाबा झाले, हे झाले, ते झाले, नाव खराब केलं, सगळे दुनियादारी, सगळे कोण सोन्यासारखं धुवून काढलं. शेवटी सगळ्या परीक्षा झाल्यावर कळलं यांना किती पण पोळा अशोक सोन्यासारखे चकाचकच आहेत. परीक्षा करून आलोय तुमच्या समोर, तुम्हाला काय वाटतं अशीच असंच? नाही नाही नाही, एवढं सगळं मी काय काय परीक्षा बघल्या सांगितलं तुम्ही जॉबच करायला जाणार. तुम्ही म्हणणार समजतंय का तुम्हाला? मला असं वाटतं अटकू नका, डिस्टर्ब होऊ नका. जीवन जगायचंय ना, एकत्र जगू ना. नशिबात आहे ते भेटणारच, कुठं पण भेटतं. 3 इडियटचा पिक्चरचा डायलॉग 1000 वेळा ऐकलाय भो. काय कामयाबी के पीछे काबिल बनो. मग का बघतो, का डिस्टर्ब होतो? 1 लेग आलीन, 2 लेग आलीन, क्रिप्टो आलन, बायनरी आलो. सगळ्या बापाचा बाप भगवंत है. जो नसीब में साला वही मिलेगा, बाकी कुछ नहीं मिलेगा, कुछ भी नहीं मिलेगा. जर मेहनतीने पैसा भेटणार असतं ना, तर बिचारा ते रोडवरती काम करतात ना, ते खडी फोडायचं कोणी कोणी बघितलं, पार घामाघूम झाला माणूस असतो. किती मेहनत करतो तो माणूस. मला वाटते एका वर्षातली मेहनत आपली तो एका दिवसात करतो बिचारा. मग कुठं भेटलेत पैसे? कोण म्हणतं तुम्हाला डोकं लावून बुद्धी लावून पैसे भेटतात? कारण की संध्याकाळी पॅक मारणारा दुसऱ्या दिवशी हँगवर उतरायला वेळ जातो तो. का भोग तामसिक गुण जागा होतो संध्याकाळी. आणि संध्याकाळच्या पार्ट्या हॉटेलमध्ये असतात भोग घेण्याच्या. सगळे इंद्रियाला भोग. बघा ना, डान्स बार बिन्स बार गर्दी काय, इंद्रियाला पण भारी दिसते, डोळे पण भारी, कान पण भारी, जीभ पण भारी. आता आतून एनर्जी जागी झाली तर ते पण भारी. खा रबडी कर मेहनत, खा रबडी कर मेहनत, खा रबडी कर मेहनत. म्हणजे काही लोकांनी असं फूड खाऊ खाऊ एनर्जी बनवतात आणि माझ्या करण्याचा प्रयत्न करतात. उंट काटेरी फांद्यात तोंड घालतो, त्या जिभीत त्याचंच रक्त बाहेर निघतं आणि तो रक्त पितो स्वतःच. हे शारीरिक भोगाला आहे ना, असं सांगितलं गेलं शास्त्रामध्ये. शरीर थकतेन पण भोग संपणार. आणि जे आता 40शी क्रॉस झालेत, 45शी क्रॉस झालेत, 50शी क्रॉस झालेत, त्यांना जाणवायला लागलं असं. मजा नाही याच्यात. पण जे तरुण वय असतं ना, याच्यात असं वाटतं की हेच सगळं काही आहे. कारण की लहानपणापासून ते संस्कार झालेले नसतात. आणि मग माणूस वेगळ्या ठिकाणी भोग घेण्याचा प्रयत्न करतो. मग इथं कुछ भी हो जाए, किती पण दिवस संघर्ष करा, थालू नका, पळून जाऊ. शबरीने 80 वर्ष वाट पाहिली होती रामांची. किती वर्ष? मग रोज वाट पाहायची, रोज वाट पाहायची ना, रोज काम करायची, पण एक पण पिवी नाही. सगळं तयारी बियारी करून, फुलं बिलं टाकून, फळं बोरं वगैरे कधी पण माझे भगवंत येतील, तयारी पाहिजे. आजचं आपल्या बायकाचं नाही आहे. मला वाटत होतं तुम्ही येणारच नाही म्हणून मी केलंच नाही. आपल्या बायकालाही खतरनाक आहेत. मग नवरा बिचारा म्हणतो ते वेफर कुरकुरे काहीतरी हाय करे, लय भूक लागली मला. शबरीने देव बदलला का, राम बदलला का? ती म्हणली का आता 12 वर्ष झालेत, राम नको, आता विष्णू, आता विष्णू नको, आता ब्रह्मा, 4 तोंड आहेत, लवकर ऐकायला जाईल, असं म्हणली नाही. तिचा गोल एकदम क्लिअर होता, राम 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 राम. अरे राम नावांचे भूत गायब होतात म्हणतात ना. काही लोकांना कधी रामच नाव नाही घेत बरं का. एक आमच्या गावात बाई होती, ती लई दामशिक होती, तिच्या अंगात यायचं, ती कधी रामच नाव नव्हती घेत. पण तिला एक दिवस सांगितलं इथून रात्री ना भूताचे पायाचा आवाज होतो आणि तिथून जाताना ती राम 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 राम. म्हणजे या जगात एकतर भगवंताकडे कोण जातं? 4 प्रकारचे लोक भगवंताकडे जातात. ऐकायचं का? पहिला जो माणूस दुःखी आहे, अर्थ आहे, अर्थ दुःखात आहे, ते दुःख दूर करायसाठी ते भगवंताकडे जातात. पहिला व्यक्ती. दुसरा व्यक्ती भगवंताकडे जातो अर्थांजन, पैसे मिळवण्यासाठी, संपत्ती ऐश्वर्य मिळवण्यासाठी भगवंताकडे जातात. तिसरा माणूस भगवंताकडे जातो ज्ञान मिळवण्यासाठी. त्याला ज्ञानाची इच्छा असते, हे ज्ञान ते ज्ञान ते ज्ञान. आणि चौथा माणूस भगवंताकडे जातो जिज्ञासू. मी कोण, मला दुःख का होतं, हे जन्म मरण काय आहे, मेल्यानंतर काय होतं, काय प्रॉब्लेम्स होतात. 4 कॅटेगरी. पहिली कॅटेगरी आहे दुःखी, ही दुसरी कॅटेगरी आहे
आर्थिक पैसा मिळवण्यासाठी, तिसरी कॅटेगरी आहे ज्ञान मिळवण्यासाठी, आणि चौथी कॅटेगरी आहे जिज्ञासा, जिज्ञासा. मी कोण, भगवंत कोण, नेचर काय, त्यानंतर काळ काय आणि कर्माचे टाईप्स. या 4 गोष्टीसाठी लोक भगवंताकडे पळतात. मग चेक करा आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत. मॅक्झिमम लोक दुःख दूर करायसाठी आणि पैसे मिळवण्यासाठी. पैसे भेटले का, हां चल फुट आता काम झालं तुझं, माझ्या मारून दे मला, माझी सगळी जिंदगी झिंगाट. थोडं कोको बिको लावला गाड्या, फूट उठ 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 टाकलं. तो पण इकडे व्हॉट्सअपवर असतो, करा पूजा. ती मी घेतली मी. जर सुखाचं क्रेडिट घेतात तर दुःखाचं पण क्रेडिट घेऊ शकले. पहिला मुद्दा, कुछ भी हो जाए, कुठली पण परिस्थिती आहे म्हणजे आजूबाजूला हलायचं नाही.